पूजन केलं जातं अशा गजाननाचं गणपतीचं आज घरोघरी आगमन झालंय. त्यामुळे पुढील काही दिवस आपण मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेमध्ये गणेशोत्सव साजरा करूया. त्याची सुरुवात गणेश जन्माच्या कथांपासून करतोय. मुळात मानवी शरीरावरती गजमुख असलेला गणपती हा भारतीय मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनं मोठं कोड आहे. अगदी गणेश जन्माच्या कथांमध्ये पण दिसतं. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर अशी वैशिष्ट्ये असलेल्या गणपतीचं गजमुख हे कसं आलं, त्याला गजमुख कसं मिळालं, याचा खुलासा करताना पुराणांची त्रेधा उडाली असं पंडित महादेव शास्त्री जोशींनी भारतीय संस्कृती कोशात म्हटलंय. ते अगदी काही चुकीचं नाहीये. कसं ते आता आपण पाहूया. गणेश जन्माची सर्वात प्रसिद्ध कथा शिवपुराणामध्ये. या कथेनुसार पार्वतीनं तिच्या अंगजमळापासून गणाचा किंवा गण मुलगा किंवा द्वारपाल यांना तयार केलं आणि शिवानं नंतर क्रोधिष्ठ होऊन किंवा गैरसमजामधून त्या मुलाचं, गणाचं किंवा द्वारपालाचं मस्तक उडवलं. नंतर पार्वतीचं सांत्वन करण्यासाठी त्यानं हत्तीचं मस्तक कापून त्या मुलाला बसवलं. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये अशीच एक कथा आहे. त्यामध्ये असं आहे की पार्वतीला मुलगा होतो आणि तो पाहण्यासाठी सगळे देव येतात, पण शनी काही येत नाही. मग पार्वती खूप आग्रह करते आणि शनी त्या मुलाला पाहायला येतो. ज्या क्षणी शनीची दृष्टी त्या मुलावर पडते त्या क्षणी त्याचं डोकं गळून पडतं. नंतर हत्तीचं मस्तक कापून त्या मुलाला लावण्यात येतं आणि त्याला जिवंत करण्यात येतं. या सगळ्या कथांमध्ये दिसतं असं सारांश असा आहे की पार्वतीनं गणेशाला निर्माण केलंय आणि गणेशाला हत्तीचं मस्तक लागण्यामागे कारण शिव आहे, शंकर आहे. काही कथांमध्ये शंकर आणि पार्वतीच्या भूमिकांमध्ये आदलाबदल झालेली दिसते. एका कथेनुसार गणेश हा केवळ शिवाचा पुत्र आहे. शंकरानं त्याच्या तपसामर्थ्यामधून एक सुंदर बालक निर्माण केला. तो पाहून पार्वतीला मत्सर वाटला की आपल्याशिवाय शंकरानं इतकं सुंदर मूल निर्माण कसं केलं. मग तिनं त्या मुलाला शाप दिला की तू बेडौल होशील आणि गजमुख होशील. वरापुराणामध्ये अशीच एक आणखी कथा आहे. त्यामध्ये जगातील पापकृत्य वाढल्यामुळे देव चिंतित झाले आणि ते रुद्राकडे गेले. रुद्र पार्वतीकडे पाहून हसला आणि त्या क्षणाला तिथे तेजस्वी पुरुष प्रगट झाला. त्या पुरुषाचं तेज पाहून देव पार्वती मुग्ध झाले आणि शंकराला राग आला. शंकरानं त्या पुरुषाला शाप दिला की तू गजमुख होशील, तू सापांचं जानू घालशील आणि तुझं पोट कायम वाढलेलं असेल. त्यावेळेला संतापलेल्या शिवाच्या अंगामधून विनायक पण तयार झाले. शेवटी ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीनं शिवानं त्या गणेशाला गजाननाला विनायकांचं अधिपती केलं. स्कंद पुराणामध्ये गणेश जन्माची एक कथा आहे. त्यामध्ये असं आहे की सिंदुरासूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाला मारण्यासाठी विष्णूनं पार्वतीच्या पोटी जन्म घेण्याचं ठरवलं. हे त्या राक्षसाला समजलं आणि तो राक्षस पार्वतीच्या गर्भाशयात जाऊन गर्भाचं त्यानं मस्तक उडवलं. पार्वतीनं मस्तकहीन मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर शिवानं त्या हत्तीचं मस्तक कापून त्या मुलाला लावलं आणि त्याला जिवंत केलं. आणि नंतर गजाननानं या सिंदुरासुराचा वध केला. या सगळ्या कथांपेक्षा एक वेगळी कथा पण पुराणांमध्ये. त्यानुसार हिमालयामध्ये शिवपार्वती विहार करत असताना त्यांना एक गजदाम्पत्य रतिक्रीडा करताना दिसतं. त्यानंतर शिवपार्वती गजरूप घेऊन रतिक्रीडा करतात आणि त्यामधून गणेशाचा जन्म होतो. गणपतीच्या गजमुखाचा खुलासा करण्याचा प्रयत्न या कथा करताना दिसतात. एक दोन कथांचा अपवाद वगळता असं दिसतं की गणेश हा अयोनिज आहे, म्हणजे शिव आणि पार्वतीचा तो जैविक पुत्र नाहीये. मग हा गणपती, गणेश, गजानन, विनायक आहे तरी कोण, पाहूया पुढील भागांमध्ये. गणपती बाप्पा मोरया.